नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आडोळला आणि प्लॉट होणार आहेत राहुल सर यांचा हा प्लॉट आहे। मुक्काम पोस्ट आडूळ, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। तर इथं पहा, आपण पाहूया करप्याची लागण, करप्याची एंट्री बघा। हे जर पान पूर्ण वाळलं असं तर पूर्ण अन्नद्रव्य घेणंच ते थांबवतंय ना। शेंगा झाल्या ना तयार, कंद सडाय ना, त्याला काय काहीच नाही, तसं नाही निघत ते। गुड मॉडर्न नवीन शेंग आहे आता, फुटवा नाही नवीन शेंग, आता शेंगाला लागेल ना फुटवा। कधी घेता स्प्रे? उद्या घ्या स्प्रे। प्रमाण बरोबर टाका। आता जिथं जिथं जास्त झालंय तुम्ही काय करा, ते पानं कापून काढा। आता तिथं एक ते जास्त आहे, तिथं आहे का हे, तिथं आहे काही, हां हे का, हे ब्लेड घ्यायची, ब्लेडने पान कट करून घ्यायचं, कट करून लांब टाकून द्या, नाही तर पुरून टाका। हे बघा, हे आता ही पान सुधारलंय आपला। तर कसं होतं माहिती आहे का, आता हे जी आहे इकडे लागवण होती अशी इकडं, त्याच्यामुळे हे पान कट करून घ्यायचे, याचे काही देणं घेणं नाही आपल्याला। हे दोन्ही तिन्ही कट करायची, फक्त पोंगा ठेवायचा, दोन्ही तीन कट करून घ्यायची, चारी कट करून घ्या वाटल्यास, त्याच्यावर नाही आहे, त्याच्यावर आहे ते कट करून घ्यायची। याच्यामध्ये तुमचं होऊन जाईल स्प्रेमध्ये कवर। आता लगातार आपण 2 स्प्रे त्याचे घेऊ। हे झाला की डबल त्याचाच घ्या, आणि नंतर पुन्हा ते 2 घ्या, आणि ते कवर झालं तर ठीक आहे, नाही तर मग पुढच्या वेळेस मग फोटो टाकून मग पुन्हा ते बघू काय करायचं। एवढं डेव्हलप प्लॉट असून लई वाढलं इकडं। मला मागच्या वेळेस किती दिवस झाले खात टाकून? 2-2.5 महिने झाले। कोणता टाकला होता? आता हे आणलं पोटॅश, DAP, 31 आणली, लिंबोळी पावडर। अच्छा, टाकावं लागेल, हा टाकावं लागतं। हे ते कल्टिवेशन केलेलं दिसायले, माती लावली ना, खुरपीला आहे ना, ते खुरपीला आहे ना, कल्टिवेशन केल्या थोडंसं होतं हिरवं, खात बी टाकलंय। प्लॉट काहीच नव्हता, 0 प्लॉट होता, बरेच प्लॉट कलर पाहिजे ना, फुटव्याची संख्या आहे, फुटव्याची। याला वॉटर सोलेबल बी द्या, पॅराक्साईड 0 सोडलं ना, किती किती सोडलं? 15 किलो सोडलं, 15 किलो सोडलं का? 7-8 किलो, मग नका सोडू।
आता हे ग्रेन्युलचा डोस टाकून द्या आणि नंतर मग त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी दुसऱ्या महिन्यात बघू मग वॉटर सोल्युबल दुसरं एखादं. असं जाऊ का तिकडे जायचं ना आपलं पतंगरावच्यात? गोपालच्या इकडे म्हणल्यावर पण पतंगरावचं बघून जाऊ ना मग इकडं. हो पहाट फोन काऊन लागून गेला तुमचा? चला बॅलन्स संपलं. अहो बॅलन्स संपलं पण मी इकून लावून लागून गेला ना. बॅलन्स संपलं लागत नाही. कसं काय? काय 2 दिवस लागते मग लागत नाही. अहो यायला पाहिजे ना फोन तुम्हाला. बंद तुमचा करायला फोन नाही तर. लागणार. बंद करत बंद नाही येत रे 2 दिवस. बॅलन्स टाका माझे. नक्की बरे का हो? साहेब आज बोलायला. हां चांगली आहे ना. याला स्प्रे घ्या, स्प्रे ड्रेंचिंग सोडा. इकडे जास्त मध्ये नाही. टाक्यामध्ये होतंय ना बरोबर. हो हो जरा दमानं घ्या. सगळ्या पानावर पडलं पाहिजे औषध. पंप जे आहे हां हवामान स्टिकर आहे का? स्टिकर हो स्टिकर घ्या त्याच्यासोबत. स्टिकर नसेल तर शॅम्पूची पुडी टाकायची. स्टिकर वापरलंच नाही एकदा मी फवारणी. स्टिकर टाकायचं. हळदीचं पान चोपडा असते. स्टिकर घ्यायचं. नसलं तर मग स्टिकर नसलं तर मग 2-4 पुड्या न्यायच्या. अर्धी पुडी पंपाला टाकून द्यायची शॅम्पूची. शॅम्पूची पुडी बी टाकली ना पानावर चांगलं पाणी फैलावं. स्टिकर हळदीला वापरावं लागतंय. हळद, केळी, ऊस. तुम्ही वापरलं नाही? नाही ना त्यावेळेस वापरा. स्टिकर नसलं तर कोणत्या शॅम्पूच्या पुड्या घेऊन जा. अर्धी पुडी टाका पंपाला. तिकडे जाता मग आता चला ना पतंगरावच्या.